हेरू चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण आज बघणार आहोत, तुम्ही जर कासला येणार असाल तर तुम्ही तुमची ट्रिप कशी प्लॅन करू शकता. तर शेवटपर्यंत हा व्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला सगळे डिटेल मिळेल. तर आपण तिथे राहायचं कुठं, तर हे बघूया. म्हणजे राहायच्या कुठं कुठं सोयी होऊ शकतात ते आपण बघूया. तर मला सांग हेरम, की आपण आता सपोज माझा मित्र किंवा मैत्रीण पुण्या मुंबईवर येते, तर त्यांनी कसं प्लॅन करावं. सगळ्यात महत्वाचं, जर शुक्रवारी येत असतील तर शनिवारपासून त्यांना ट्रिप प्लॅन करता येईल. शनिवारी बरोबर सकाळी उठून ठोसेघर, सज्जनगड असं प्लॅन करता येईल. किंवा शनिवारी जर कासला जायचं असेल तर शनिवारी कासला राहण्याची ठिकाणं कुठली आहेत तर पहिल्यांदा सांगूया. कासला जर राहायचं असेल तर निवांत हॉटेल एक आहे, ते रेग्युलर हॉटेल आहे आपलं. त्याच्यानंतर सगळ्यात सुंदर हॉटेल आहे ते हेरिटेजवाडी, तिथं लोकेशन पण खूप छान आहे. दुसरं अजून एक हॉटेल आहे, त्याचं नाव आहे रेड फोर्ट. तर रेड फोर्ट ही 3 हॉटेल राहण्यासाठी सगळ्यात उत्तम आहे. अगदीच त्याच्यापेक्षाही तुम्हाला पुढे बामणोलीत राहायचं असेल तर त्रिवेणी रिसॉर्ट म्हणून एक आहे, ते पण फार उत्तम आहे राहायला. सगळ्यात महत्वाचं, तिथं मोबाईलची रेंज नाही, त्यामुळे प्रचंड शांतता असते. त्रिवेणी एक राहायला सुंदर आहे. लोकेशन जर चांगलं उत्तम हवं असेल तर रेड फोर्ट आणि हेरिटेजवाडी हे अप्रतिम हॉटेल आहे. त्यात हेरिटेजवाडी हे सगळ्यात बेस्ट हॉटेल आहे. अच्छा. आणि जर जेवणाचं जर म्हणत असाल तर वरती जेवणासाठी उत्तम आहे बकुळाला तांबडा पांढरा रस्सा अगदी फेमस आहे. त्याच्यानंतर गारवा हॉटेल आहे, गारवाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही फेमस आहे. हेरिटेजवाडीला पण जेवण खूप सुंदर मिळतं. हेरिटेजवाडीला पण अत्यंत सुरेख जेवण मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर त्रिवेणीला जर राहिला तर त्रिवेणीला पण अप्रतिम जेवण आहे. ताजे फिश तुम्हाला त्रिवेणी रिसॉर्टलाच मिळतील. पण मला असं वाटतंय की कासची फुलं बघायला आल्यावरती लोक बामणोलीला जातील असं नाही. बामणोलीसाठी ऍक्च्युली त्यांनी एक दिवसची ट्रिप प्लॅन करायला पाहिजे. बामणोलीला जर जायचं झालं तर वेगळं एक दिवस गेलं पाहिजे, कारण की खास बामणोलीला राहायला गेलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला वासोटा, बामणोली आणि तो शेंबडीचा जो मठ आहे तो तुम्हाला बघता येईल आणि येता येता कास करू शकता. पण आयडियली जर तुम्हाला वरती राहायचं असेल तर ही हॉटेल आहे. जर साताऱ्यात राहायचं झालं तर प्रीती एक्झिक्युटिव्ह राहायला आणि जेवणासाठी उत्तम आहे. त्याच्यानंतर मग हॉटेल लेकव्ह्यू, ही 2 हॉटेल ही साताऱ्यात राहण्यासाठी आणि जेवणासाठी अत्यंत सुरेख आहेत. जर व्हेज मध्ये तुम्हाला साताऱ्यात जेवण करायचं झालं तर सद्गुरू व्हेज हायवेला आहे आणि सिटीमध्ये आहे आपलं मिसळसाठी असलेलं फेमस चंद्रविलास. करेक्ट. तर चंद्रविलासला प्युअर व्हेज जेवण सुद्धा मिळतं, प्लस नाश्त्यासाठी सुद्धा फेमस आहे. अजून जर वरती तुम्हाला जर नाश्ता करायचा झाला तर नाश्त्यासाठी फेमस आहे ते प्रमोद व्यतिरिक्त तुम्ही कास लेकच्या शेजारी जी छोटी हॉटेल्स आहेत तिथं पण नाश्ता सुरेख मिळतो. वडापाव, भजी, मॅगी हे पण खूप सुंदर मिळतं. जर तुम्हाला कास लेकच्या शेजारी जर ब्रेकफास्ट करायची इच्छा झाली, ते पण उत्तम ठिकाण आहे की तिथं खूप छान मिळतात आणि खास करून तिथल्याच गावातली लोकांची हे हॉटेल्स आहेत. पण आता तर कासची फुलं चालू झालीत. आपण गेलो तेव्हा आपण बघितलेत कासची फुलं आली, पण आपण गेलो त्यावेळेस कदाचित बुकिंग नव्हतं. आता बुकिंगचं जरा सांगितलं तर आपण. आता बुकिंग सुरू झालंय. साधारण 150 रुपये तिकीट आहे. तिथे जर गेला तुम्ही डायरेक्ट तर 150 रुपये तिकीट बसतं. गाडी तुम्हाला अलीकडे पार्क करायला लागते. तिथून त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटनं सोय केली आहे की ते तुम्हाला आज सगळीकडं फुलं आणि कुमुदिनी लेक तो दाखवून आणतात. ऍक्च्युली ऑनलाईन पण त्यांची साईट आहे, सो तुम्ही ऑनलाईन पण त्याचं बुकिंग गुगलवर जरी चेक केलं तरी चालेल, किंवा डायरेक्ट जर ऑड डेला तुम्ही येत असाल, शुक्रवार, शनिवार, रविवार सोडून, तर तुम्ही डायरेक्ट येऊन तिकीट काढू शकता. तेवढी फारशी गर्दी नसते. तुम्हाला जास्त मजा करायची असेल ना तर मला असं वाटतं तुम्ही वीकडेज मध्ये प्लॅन करा वीकेंड पेक्षा. आणि वीकेंडला तर फुल भरलेलं असतं आणि आता पर्यटक बऱ्यापैकी फुलं बघण्यासाठी यायला सुरुवात केलेली आहे. आणि नुसती कासची फुलं न बघता तिथं वजराई वॉटरफॉल आहे. वजराई वॉटरफॉलला थोडं चालत जावं लागतात. अगदी तो नाही जमला तर एकयूचा धबधबा आहे, अलीकडेच आहे. कासला जाताना थोडस एक अर्धा 1 किलोमीटर अलीकडे राईट साईडला बोर्ड दिसेल तुम्हाला, एकी धबधबा. तिथपर्यंत डायरेक्ट गाडी जाते, धबधब्यापर्यंत तुम्हाला गाडीतनं जाता येतं. ते सुद्धा बघायला खूप सुरेख आहे. मला असं वाटतं की एकयू धबधब्याच्या इथं अजून एक हॉटेल आहे जिथे राहायची सोय होऊ शकते ना. त्याचं एक नाव आहे, माझ्या आता लक्षात येईना, पण ती राहायची सोय उत्तम होईल तिथं. मी ते डिस्क्रिप्शन मध्ये नंतर सांगेन. पण ही वरची जी मेन हॉटेल आहेत ही इथं तुम्ही राहायला एक नंबर आहे ठिकाण राहायला.
तुम्हाला फुलं खूप छान बघायला मिळतील, तुमचा दिवस खूप छान झाला आणि ऍटमॉस्फिअर ऍक्च्युली आता खूप छान आहे. म्हणजे पुणा मुंबई जरी गरमी वाढत असली तरी अजून त्या मनानं साताऱ्यात नाही आणि वरती काशच्या इकडे तर खूप छान गार. हा, अजून एक हॉटेल आहे जे हेरिटेज वाडीच्या पुढे लेफ्ट साइडलाच आहे, क्लास प्लाटू. कास प्लॅट्यू म्हणून हा, आहे. हे जे हॉटेल आहे ते पण राहण्यासाठी चांगलं आहे. ते तर अगदी फुलांच्या जवळ आहे. तिथनं तुम्ही चालत फुलं बघायला जाऊ शकता, इतकं जवळ आहे ते. म्हणजे हेरिटेज वाडीपासून पण जाऊ शकता. हेरिटेज वाडीच्या हार्डली एक 400-500 मीटरवर आहे, तर कास प्लाटू हे 200-300 मीटरच्या आसपासच असेल तिथून. ऍक्च्युली हेरिटेज वाडीला तुम्हाला दिवस कसा जाईल हे लक्षात येणार नाही. त्यांनी इतके छान छान तिथे वेगवेगळ्या काही काही सोयी केल्यात, म्हणजे जुन्या म्हणजे गावा टाईप हट केलेले आहे. हो, तिथं वाडा आहे, हट्स आहेत, आज स्विमिंग पूल आहे. आणि तुम्हाला आधुनिक आणि गावाकडचं राहणं असं दोन्ही बघायला, ते बघायला खूप सुरेख आहे. अगदी तुम्हाला तिथं आपण ज्या डेस्टिनेशन वेडिंग म्हणतो ते सुद्धा करता येईल. आणि तिथं भरपूर डेस्टिनेशन वेडिंग होतात आता. सो तुम्ही जर नॉनव्हेज प्रेमी असाल ना, तर तुम्ही खरंच कासला जाऊन एकदा नॉनव्हेजची थाली, म्हणजे गडबड न करता जस्ट फुलं बघून घरी जायचं असं प्लॅन न करता जेवणाचा प्लॅन करून गेलात ना. नॉनव्हेज साठी अजून एक उत्तम कासला आहे ते जगताप. जगताप छोटा आहे ते, पण इट इज बेस्ट. अप्रतिम आहे. हे सगळ्यात पहिलं आहे आणि जे आता चालवतात त्यांच्या वडिलांनी सुरू केलं होतं फार पूर्वी. त्यांना मटण दिलं की ते तयार करून द्यायचे, भाकरी आणि मटण असं असायचं. त्यांचीच मुलगी आता हे पुढे चालवतीये आणि पण अप्रतिम जेवण आहे तिथलं. फक्त तिथं मटण मिळत नाही, आधी फोन करून सांगावं लागतं, किंवा तुम्ही कासला जाताना जर त्यांना सांगितलं जगतापांना की आम्ही जाऊन येतोय, आम्हाला मटण द्या, तर ते मटण देतात. येस. तर तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या टाईपनं कासची ट्रिप प्लॅन करू शकता. म्हणजे सातारा शहरात फक्त कासची फुलं बघायला न येता तुम्ही ठोसेघरचा प्लॅन करू शकता, सज्जनगडला जाऊ शकता. असे प्लस ठोसेघरचा लेक पण बघण्यासारखा सुरेख आहे. मागच्या आम्ही व्लॉगला टाकला होता, तो आडवाट मध्ये होता. तो पण छान आहे. म्हणजे एक दिवस काय करा, सकाळी उठा, ठोसेघरला जा, जाताना तिथं वाटेत ब्रेकफास्ट करा. शक्यतो 11च्या दरम्यान तुम्ही सज्जनगडला वरती जाल अशा पद्धतीनं प्लॅन करा, कारण की 12 वाजता सज्जनगडचा प्रसाद सुरू होतो. अप्रतिम गव्हाची खीर, भात आमटी तिथं वर मिळते, ते खा, खालती या. मग उरमोडीचं धरण बघा, उरमोडीला पण खूप छान धरण आहे, ते बघायला जा. तिथून मग येता येता हॉटेलवर जावा, एक दिवस राहा. दुसऱ्या दिवशी सकाळी मग लवकर उठून तुम्ही कास बामणोली सुद्धा करू शकता. बामणोली येऊन जाऊन करू शकता, पण मला जर विचाराल तर बामणोलीत एक 1 डे स्टे असा एक वेगळा स्टे प्लॅन करू शकता. नुसतं बामणोली करायचं असेल तर मग बामणोलीला त्रिवेणी रिसॉर्ट आहे, ते फार छान आहे. बिकॉज तिथले काका काकू स्वतः स्वयंपाक बनवतात, चुलीवरच असतं आणि ऑसम टेस्ट असते. त्याचा एक आय थिंक ना हे मला असं वाटतंय त्याचा एक वेगळा व्लॉग बनवावा आपण. तिथं फिश अप्रतिम मिळतात. मग तुम्ही सुरमई आणि पापलेट विसरून जा, म्हणजे तुम्हाला तिथल्या धरणातले फिश मिळतात, ते अप्रतिम आहे. तिथं तुम्हाला रात्री छान कॅम्प फायर पण करता येतो, ते खूप छान केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थोडं शहरातला वॉटर पार्कचा जर हे घ्यायचं असेल तर कास प्लाटूला वॉटर पार्क पण आहे. वॉटर पार्क आहे तिथं, 9D थिएटर पण आहे, असं दोन्ही आहे. त्यामुळे असं तुम्ही वेगवेगळे प्लॅन करू शकता. आम्ही आजचा व्लॉग करायचा आमचा हेतू हाच आहे की बाहेरून येणाऱ्या लोकांना कुठे राहायचं, काय राहायचं, त्या हॉटेलचे डिटेल्स आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो. सो तुम्हाला खूप इझी पडेल ते हॉटेल वर जाण्यासाठी. आणि जर सिटीत तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा असेल तर चंद्रविलास आहे, त्याच्यानंतर आपली माधवरांची मिसळ आहे, अप्रतिम आहे. झटका मिसळ आहे, झटका ठिकाणे एक हॉटेल आहे, पोयनाकर आहे, चंद्रविलास पासून अगदी जवळ आहे, तिथं मिसळ फार छान मिळते. त्याच्यानंतर चंद्रविलासला आहे सर माधवरावांची एक मिसळ आहे, ते केबीपी कॉलेजच्या शेजारी. हे सगळं गुगलवर तुम्हाला मिळून जाईल, जी मॅपवर तुम्ही टाका, जी नावं आहेत ना ती आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, सो तुम्हाला इझी पडेल ते शोधायला. त्याचबरोबर मी असं सांगेन की कार पार्किंगची सोय सगळ्या हॉटेल्सला बऱ्यापैकी आहे. फक्त थोडस चंद्रविलासला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण तिथं गर्दी खूप असल्यामुळे पार्किंग बऱ्यापैकी दरवेळेस पण मिळून जातं पार्किंग, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि वरती गेलात तर वरती तर प्रॉपर काशच्या इकडे पार्किंगसाठी सोयी आहे. जर सिटीमध्ये तुम्हाला उत्तम नॉनव्हेज थाळी खायची असेल तर एक दुर्गा नावाची खानावळ आहे, जी अदालत वाड्याच्या शेजारी आहे. छोटी आहे पण जेवण अतिशय अप्रतिम नॉनव्हेज जेवण दुर्गा खानावळला मिळतं. हो, तुम्ही प्रीती मध्ये जर राहिलात, प्रीती एक्झिक्युटिव्ह मध्ये, तर प्रीती एक्झिक्युटिव्हचं स्वतःचं
इतकं छान जेवणाची सोय आहे त्यांची. त्यांचं रेस्टॉरंट खूप छान आहे. तिथे तुम्हाला चायनीज किंवा इव्हन सगळे कॉन्टिनेंटल फूड वगैरे खूप छान मिळून जातात. ते अगदी सुरेख आहे प्रीतीला. कधी कधी फेस्टिवल्स असतात तिथं, ते जर त्या दरम्यान असेल तर अजूनच छान होईल. त्याचे सगळे डिटेल आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतो, सो तुम्हाला खूप इझी पडेल. हो, आणि आम्ही काय काय कास्टला बघितलं हे पण तुम्हाला दिसेल. हो, ते पण आम्ही दाखवूच. अजून एक हॉटेल आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही जर ह्याच्या दिशेला गेला, कण्हेर डॅमच्या दिशेला, म्हणजे कण्हेर जर बघायला गेला तर त्या साईडला जलसागर नावाचं हॉटेल आहे. येस, ते खूप छान इफ यू आर फिश लवर, तर ते फिश साठी चांगलं आहे. तिथला आंबळी फ्राय, कटला हे फिश फेमस आहे. जे असे बाहेर एवढे मिळत नाहीत, पण तिथे तुम्हाला मिळून जातात. ते तुम्हाला तिथल्याच धरणातले ताजे फिश मिळतात, त्याच्यासाठी ते फेमस आहे. पण थोडीशी आडवाट करायला लागेल. एक होऊ शकतं, जर तुम्हाला महाबळेश्वरला जायचं असेल, महाबळेश्वरचं प्लॅनिंग असेल तर तुम्ही साताऱ्यातनं महाबळेश्वरला जाताना वाई मार्गे जाऊ नका, केळघर मार्गे जावा. म्हणजे सातारा, मेढा, केळघर, महाबळेश्वर हे साधारण 47 किलोमीटर आहे. फक्त 1.25 ते 1.5 तासात तुम्ही महाबळेश्वरला टच होता. जर तुम्ही वाई मार्गे गेला तर त्याला वेळ लागतो, कारण की वाई, पाचगणी असं करत तुम्ही जाता, त्यामुळे वेळ. त्यापेक्षा साताऱ्यातनं महाबळेश्वरला जायचं असेल तर मेढा मार्गे जा, सगळ्यात बेस्ट. आणि त्याच रोडवर हे जलसागर हॉटेल आहे. येस, आणि तुम्हाला खूप छान फिश मिळेल. तुम्हाला आमच्याकडून अशा टाईपचे व्लॉग बघायला आवडतील का, ते आम्हाला प्लीज कमेंट्स मध्ये कळवा. तुमचे काही प्रश्न असतील की आम्हाला काही अडचणी आहेत तुम्हाला तिथे फाइंड आउट करायला, तर तुम्ही कमेंट मध्ये टाका, आम्ही त्याला नक्की लगेच रिप्लाय करण्याचा अजून एक महत्वाचं नाश्ता सेंटर सांगायचं राहिलं, ते म्हणजे सुपनेकर. साताऱ्यातलं सगळ्यात फेमस नाश्ता सेंटर सुपनेकर. तिथं वडा, चटणी नाही, सगळेच पदार्थ छान आहेत. कुठलाही इव्हन खिचडी वगैरे छान अप्रतिम मिळतं. सुपनेकरला आवर्जून जा. साताऱ्यात आला आणि सुपनेकरला गेला नाही असं करू नका. हे सगळ्यात बेस्ट. खाण्याचं त्याला खूप छान परिणाम माहिती आहे. तर ते आवर्जून करा. नाश्ता करायचा असेल तर ही साताऱ्यातली ठिकाण आहेत जी सगळ्यात बेस्ट आहेत. बाकी कॅफे हे सगळ्या शहरात असतातच, त्यामुळे त्याचा काय हे नाही. हे वेगळे ऑथेंटिक, तुम्हाला वेगळं काहीतरी खायला मिळेल इथे. मग आम्ही आता बाकीची माहिती व्हिडिओ मध्ये देऊच पुढं, तर बघत राहा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. ते खूप इम्पॉर्टंट आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.
यम